हॅलो फ्रेंड्स, किरकोळ विक्री व्यवस्थापन या विषयाअंतर्गत प्रकरण 2 मधील किरकोळ विक्री व्यवस्थेचा आकृतिबंध या भागातील किरकोळ विक्री व्यवसाय स्थापनेचे टप्पे किंवा पायऱ्या स्टेप्स इन स्टार्टिंग रिटेल बिझनेस हा पार्ट आपण आज अभ्यासणार आहोत. रिटेलिंग फ्रेमवर्क या अंतर्गत अनेकविध संकल्पनांचा समावेश होतो. तर त्या संकल्पना स्क्रीनवर डायग्रामच्या स्वरूपामध्ये मी दिलेल्या आहेत. तर ह्या डायग्राममध्ये आपल्याला दिसतो आहे किरकोळ विक्री व्यवस्थेचा आकृतिबंध. यामध्ये किरकोळ विक्री व्यवसाय स्थापनेचे टप्पे किंवा पायऱ्या, किरकोळ विक्री भांडाराचे स्थान, किरकोळ विक्री व्यवसाय नोंदवण्याची कायदेशीर पद्धत आणि किरकोळ विक्री व्यवसाय भांडार रचना व आराखडा या 4 टप्प्यांचा समावेश होत असतो. या 4 घटकांचा समावेश होत असतो. तर या तक्त्यावरून आपल्याला असं लक्षात येतं की किरकोळ विक्री व्यवस्था निर्माण करताना किरकोळ विक्रेत्यांना वेगवेगळ्या घटकांचा विचार करावा लागत असतो आणि ह्या घटकांचं महत्त्व असतं. त्यामुळेच हे घटक म्हणजे वितरण साखळी, ग्राहक संबंध, व्यावसायिक बुद्धिमत्ता, कामगार प्रवाह, कामगार वर्गांचं नियोजन इत्यादी घटक यामध्ये समाविष्ट होतात. आणि या घटकानुसारच ह्या 4 मेन घटक समाविष्ट करण्यात आलेले आहे किरकोळ विक्री व्यवस्थेच्या आकृतिबंधामध्ये. म्हणजे विपणनामध्ये केवळ विक्री आणि विक्रय वृद्धी केली जात नाही, तर ग्राहकांच्या गरजा लक्षात घेऊन, समाधान लक्षात घेऊन या अनेकविध घटकांचा अभ्याससुद्धा विक्री व्यवस्थेमध्ये किंवा किरकोळ व्यापार व्यवस्थेमध्ये केला जात असतो. तर आज आपण या किरकोळ विक्री व्यवस्थेच्या आकृतिबंधातील पहिला घटक अभ्यासणार आहोत. किरकोळ विक्री व्यवसाय स्थापनेचे टप्पे किंवा पायऱ्या, स्टेप्स इन स्टार्टिंग ऑफ रिटेल बिझनेस. तर मित्रांनो, प्रत्येक व्यवसाय संस्थेत विपणनाला एक महत्त्वाचं स्थान आहे. हे आपण फर्स्ट इयरला देखील अभ्यासलं. कारण विपणन म्हणजे उत्पादकाने उत्पादित केलेल्या वस्तू किंवा सेवा ग्राहकांपर्यंत पोहोचवणे असा अर्थ विपणनाचा अपेक्षित आहे. तर वस्तू व सेवांचा पुरवठा विपणनातून वितरण साखळीद्वारे केला जात असतो आणि ही वितरण साखळी उत्पादकापासून घाऊक व्यापाऱ्यांकडे, घाऊक व्यापाऱ्यांपासून किरकोळ व्यापाऱ्यांपर्यंत व किरकोळ व्यापाऱ्यांपासून उपभोक्त्यांपर्यंत वस्तू व सेवांचा पुरवठा करत असते. तर वस्तू वितरणात किरकोळ विक्रेता हा अतिशय महत्त्वाचा घटक असतो. तो घाऊक व्यापारी आणि ग्राहक यांच्यामधील दुवा समजला जातो किंवा काही वेळेस उत्पादक आणि ग्राहक, उत्पादक आणि उपभोक्ता यांच्यामधील तो दुवा समजला जात असतो. तर किरकोळ विक्रेत्यांचं कार्य हे घाऊक व्यापाऱ्यांकडून किंवा उत्पादकाकडून वस्तूंची खरेदी करून उपभोक्त्यांना त्यांच्या मागणीनुसार किरकोळ स्वरूपामध्ये वस्तूची विक्री करणे हे असतं. तर किरकोळ व्यापारी किंवा विक्रेता म्हणजे जो वस्तू व सेवांची लहान प्रमाणात प्रत्यक्ष ग्राहकांना विक्री करतो. आणि लहान प्रमाणात तो ग्राहकांना विक्री करत असला तरीसुद्धा किरकोळ विक्रेता हा आपला व्यवसाय स्थापन करत असतो आणि त्याकरता त्याला मोठ्या प्रमाणावर परिश्रम घ्यावे लागत असतात. म्हणूनच योग्य नियोजन केलं तर तो आपलं ध्येय साध्य करू शकतो आणि त्यामुळेच त्याला अनेकविध टप्प्यांचा आपला व्यवसायाची स्थापना करत असताना किंवा व्यवसायाचा विकास करत असताना समावेश करावा लागत असतो. तर मित्रांनो, 10 टप्पे आहे जे किरकोळ विक्री व्यवसाय स्थापनेचे टप्पे किंवा पायऱ्या म्हणून परिचित आहेत. तर किरकोळ विक्री व्यवसाय सुरू करण्यासाठी किंवा किरकोळ विक्री व्यवसाय व्यवस्थितपणे सुरू ठेवण्यासाठी आपल्याला ह्या 10 टप्प्यांचा अभ्यास आपल्या सिलेबसमध्ये आहे. तर पहिला टप्पा आहे व्यवसायाची कायदेशीर संरचना किंवा निवड. चूज अ बिझनेस लीगल स्ट्रक्चर. व्यवसायाची कायदेशीर निवड.
हे बघत असताना कोणताही व्यवसाय सुरू करण्याआधी त्या व्यवसायाशी निगडीत असलेला ज्या काही कायदेशीर बाबी आहे त्या कायदेशीर बाबींचा अभ्यास केला गेला पाहिजे. कारण व्यवसाय सुरू करण्यासाठी सरकारची परवानगी मिळाल्यापासून किंवा परवानगी मिळवण्यापासून तर व्यवसायातील वस्तू व सेवा ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यापर्यंत अनेक प्रक्रिया व्यावसायिकाला पार पाडाव्या लागत असतात. आणि ह्या सर्व प्रक्रियांवर कायदेशीर बंधनं असतात, कायदेशीर नियंत्रण असतं. त्यामुळे आपल्या व्यवसायाशी संबंधित सर्व कायदेशीर संरचनांचा अभ्यास किरकोळ विक्रेत्याने व्यवसाय सुरू करण्यापूर्वी किंवा व्यवसाय सुरू करण्यासाठी केला पाहिजे. त्याचप्रमाणे किरकोळ विक्रीचा व्यवसाय स्थापन करावायचा असेल तर कोणकोणत्या वस्तू व सेवा ग्राहकांना पुरवल्या जाणार आहेत त्या किरकोळ विक्रीद्वारे व त्यासंबंधी कायद्याची कोणती बंधनं आणि नियंत्रणं आहेत या सर्व बाबींचा विचार करून किरकोळ विक्रेत्याने व्यवसायाची निवड केली पाहिजे. म्हणजेच कोणता व्यवसाय सुरू करावायचा, कसा सुरू करायचा, कोणत्या ठिकाणी सुरू करायचा इत्यादी निर्णय कायदेशीर बाबींचा अभ्यास करून कायदेशीर बाबी विचारात घेऊन घेतले पाहिजेत. त्यानंतर किरकोळ विक्री व्यवसायाचं नाव निश्चित करणे. चूज अ नेम फॉर रिटेल बिझनेस. किरकोळ विक्रीच्या कायदेशीर बाबींचा विचार झाल्यानंतर एक विशिष्ट प्रकारचा व्यवसाय सुरू करावयाचा आहे हे निश्चित केल्यानंतर आपल्या व्यवसायाशी संबंधित कोणत्या क्रिया किंवा कोणत्या गोष्टी कराव्यात, कोणत्या गोष्टी करू नयेत याचा विचार करून व्यावसायिकाने व्यवसायाला एक निश्चित नाव निश्चित केलं पाहिजे. म्हणजेच व्यवसायाला विशिष्ट नाव या ठिकाणी निश्चित केलं जात असतं दुसऱ्या टप्प्यामध्ये. तिसरा टप्पा आहे किरकोळ विक्री व्यवसायाचा नोंदणीसाठी अर्ज. कोणता व्यवसाय करावायचा हे पहिल्या टप्प्यामध्ये निश्चित झालं. दुसऱ्या टप्प्यामध्ये नाव निश्चित झालं. त्यानंतर नोंदणीसाठी अर्ज केला गेला पाहिजे विशिष्ट यंत्रणेकडे किंवा विशिष्ट संस्थेकडे. अप्लाय फॉर रजिस्ट्रेशन ऑफ रिटेल बिझनेस. तर किरकोळ विक्री व्यवसायाचं स्वरूप निश्चित झाल्यानंतर कायदेशीर बाबींचा विचार करून नाव निश्चित केलं जात असतं आणि त्यानंतर व्यवसायाची सुरुवात करण्याकरता शासनाच्या परवानगीची आवश्यकता असते. म्हणून किरकोळ विक्री व्यावसायिकाने शासनाकडे व्यवसायाची नोंदणी करण्याकरता अर्ज केला पाहिजे आणि त्या अर्जामध्ये सर्व काही बाबी किरकोळ विक्रेता जे त्याचं व्यवसाय करणार आहे त्या व्यवसायाच्या संदर्भातील नमूद करण्यात आलेला पाहिजेत. उदाहरणार्थ व्यवसायाचं स्वरूप, व्यवसायामध्ये ज्या वस्तूंची विक्री केली जाणार आहे किंवा सेवांची विक्री केली जाणार आहे त्या कोणत्या, त्यानंतर व्यवसायाचं नाव इत्यादी. तर अर्जाद्वारे शासन दरबारी नोंदणी होऊन शासनाच्या नियंत्रणात किरकोळ विक्री व्यवसाय हा सुरू केला जात असतो. त्यानंतर चौथा मुद्दा आहे किरकोळ विक्रीद्वारे कोणत्या वस्तूंची विक्री करावी याचा निर्णय घेणे. आधी दुसऱ्या टप्प्यामध्ये आपण पाहिलं नाव निश्चित केलं गेलं पाहिजे. त्यानुसारच त्याने वस्तू कोणत्या आहेत ते सुद्धा ठरवलं पाहिजे. डिसाईड विच प्रॉडक्ट्स टू सेल. कोणत्या वस्तूची विक्री करावयाची. तर व्यवसायाचं स्वरूप व व्याप्ती ठरवून आपलं नफा मिळवण्याचं ध्येय साध्य होण्यासाठी कोणत्या वस्तू व सेवांची विक्री करावयाची हा महत्त्वाचा निर्णय किरकोळ विक्रेत्याला घ्यावा लागतो. त्यामुळे सर्वप्रथम हा विक्रेता आपले ग्राहक कोण, त्यांच्या गरजा काय आहेत, आवडीनिवडी काय आहेत आणि त्यानुसार आपण ग्राहकांना वस्तूद्वारे कशा पद्धतीने समाधान देऊ शकतो हे बाजारपेठ संशोधनाद्वारे त्याने निश्चित करायला हवं किंवा लक्षात घ्यायला हवं. आणि कोणत्या भागामध्ये ते ग्राहक राहतात, त्यांचे उत्पन्न कशा स्वरूपाचं आहे, म्हणजे खरेदी क्षमता किती आहे, उच्च किंवा मध्यम प्रतीचे क्षमता असणारे ग्राहक आहे किंवा गरीब घरातील ग्राहक आहे हे लक्षात घ्यायला हवं. त्यांची खरेदी करण्याची क्षमता त्यानुसार त्याला लक्षात येत असते. याचा सविस्तर अभ्यास किरकोळ विक्रेत्याने केला पाहिजे आणि त्यानुसार त्या भागामध्ये कोणत्या वस्तूंची विक्री होऊ शकते आणि कोणत्या भागामध्ये आपल्या वस्तूंची विक्री करण्यासाठी दुकानाची स्थापना करावी
हे त्याने लक्षात घेतलं पाहिजे की जेणेकरून विक्री वाढेल व नफा जास्त प्रमाणात मिळेल. त्या दृष्टीने किरकोळ विक्रेत्याला कोणत्या वस्तूंची विक्री करावी याचा योग्य तो निर्णय व्यवसाय सुरू करण्याआधी घ्यावा लागत असतो. त्यानंतर 5वा टप्पा आहे व्यावसायिक नियोजन तयार करणे, फॉर्मेशन ऑफ बिझनेस प्लॅन. किरकोळ विक्री व्यवसायाची जागा, स्वरूप, व्याप्ती व वस्तूंची निवड केल्यानंतर प्रत्यक्ष व्यवसायाची सुरुवात करायची असते. परंतु कोणतेही कार्य यशस्वी करायचं असेल तर व्यवस्थित नियोजन करणं आवश्यक असतं. आणि नियोजन, संघटन, मार्गदर्शन व नियंत्रण हे व्यवस्थापकीय कार्य जर व्यवस्थित पार पाडण्यात आले तर किरकोळ विक्री व्यवस्थित होऊ शकते, यशस्वी होऊ शकते. म्हणूनच किरकोळ विक्रीसंबंधी एक नियोजन आराखडा तयार केला गेला पाहिजे. त्यात किरकोळ विक्री व्यवसाय कोणत्या शहरात सुरू करावायचा आहे, त्यासाठी कोणती जागा असेल, जागेची क्षेत्रफळ किती असेल, वस्तूंचा दर्जा, किंमत, संख्या, काम करणारा कर्मचारी वर्ग कोणता असेल, त्यामध्ये किती प्रमाणात भांडवल गुंतवावं, दैनंदिन खर्च किती लागेल, मिळणाऱ्या ग्राहकांची संख्या किती असेल, ग्राहक कोणत्या वर्गातील असतील, या सर्व घटकांचा विचार करून किरकोळ विक्री व्यवसायाचा नियोजन आराखडा तयार केला गेला पाहिजे. कारण व्यवसायाचं यश अपयश हे नियोजनावरच अवलंबून असतं. म्हणून 5वा मुद्दा, 5वी पायरी नियोजनाचा आराखडा तयार करणे, व्यावसायिक नियोजन तयार करणे, ज्याला आपण म्हणू शकतो फॉर्मेशन ऑफ बिझनेस प्लॅन. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे 6वा मुद्दा, कायदेविषयक बाबींचा अभ्यास. लर्न द लॉज, कायदेशीर घटकांचा अभ्यास. तर आपल्या किरकोळ विक्री व्यवसायास कोणकोणते कायदे लागू होतात त्याचा अभ्यास व्यावसायिकाने करायला हवा आणि त्यानुसारच व्यवसायाची घोडदौड सुरू ठेवली पाहिजे. व्यवसायाची सुरुवात त्यानुसारच केली पाहिजे. म्हणजेच व्यवसायाला कायदेशीर संरक्षण प्राप्त होतं जर त्याने कायद्यानुसार व्यवसाय सुरू केला आणि व्यवसाय सुरू ठेवला तर. आणि त्यातूनच आपणास कशा प्रकारे फायदा होऊ शकतो हे व्यावसायिकाला लक्षात येत असतं. कारण प्रत्येक वस्तू व सेवा संदर्भात वेगवेगळे कायदे आहेत. ह्या कायद्यांचा अभ्यास व्यावसायिकाने केला पाहिजे. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे किरकोळ विक्री व्यवसायाकरता जागेची निवड, सिलेक्शन ऑफ लोकेशन फॉर रिटेल बिझनेस. आपल्या व्यवसायाशी संबंधित जास्तीत जास्त ग्राहक वर्ग कोणत्या भागात राहतात, त्यांचं उत्पन्न किती आहे, त्यांची क्रयशक्ती, खरेदी करण्याची शक्ती किती आहे आणि त्यांचं जीवनमान कसं आहे याचा सविस्तर अभ्यास करून विशिष्ट जागेची निवड किरकोळ विक्रेत्याने आपल्या किरकोळ विक्रीसाठी केली पाहिजे. किरकोळ विक्रीची जागा किंवा ठिकाण ग्राहक किंवा उपभोक्त्याच्या मनात वस्तू व सेवा खरेदी करण्याची इच्छा निर्माण करत असते. त्यामुळे जागा ठरवताना किरकोळ विक्रेत्याने जागरूक असलं पाहिजे. त्याने जागा विचार करून ठरवली पाहिजे. त्याकरता ग्राहकांना योग्य आणि सोयीस्कर तसंच घरापासून जवळ असलेली आणि कमीत कमी वेळात खरेदी प्रक्रिया पूर्ण करता येईल अशा प्रकारचं ठिकाण, त्याचप्रमाणे ग्राहकांची ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर खरेदी करण्यासाठी गर्दी होत असते आणि ग्राहकांची मानसिकता त्या ठिकाणी जाऊन खरेदी करण्याची असते, अशी विशिष्ट जागा किरकोळ विक्रेत्याने किरकोळ विक्रीसाठी निवडली पाहिजे. म्हणजे ज्या ठिकाणी लोकॅलिटी आहे, ज्या ठिकाणी समाज राहतो, अशा ठिकाणी किरकोळ विक्रीचं ठिकाण किरकोळ विक्रेत्याने आपल्या व्यवसायासाठी निवडलं पाहिजे. त्यानंतर 8वा मुद्दा आहे योग्य वस्तूंची विक्री, राईट प्रॉडक्ट्स टू सेल. किरकोळ विक्रेत्याने मुद्द्याच्या नावावरूनच आपल्याला लक्षात येतं, ग्राहकांना योग्य वेळी योग्य वस्तू व सेवांचा पुरवठा करणं आवश्यक असतं. त्याचप्रमाणे ह्या वस्तू व सेवा योग्य किमतीच्या, योग्य दर्जाच्या, योग्य ठिकाणी आणि योग्य प्रमाणामध्ये पुरवठा करणं आवश्यक असतं. याप्रमाणे वस्तूंची विक्री करण्याचा निर्णय किरकोळ विक्रेत्याने घेणं आवश्यक आहे. म्हणजेच ग्राहकांच्या गरजा व समाधान यातून ग्राहकांचे खरेदी वर्तन सकारात्मक निर्माण होत असते
आणि त्याच्या खरेदी वर्तनावर सकारात्मक परिणाम होत असतो. त्यामुळे किरकोळ विक्रेता किरकोळ विक्रीमध्ये या गोष्टींचा त्याने विचार केला पाहिजे, तरच तो किरकोळ विक्रीत यशस्वी होऊ शकतो. यासाठी योग्य त्या वस्तूंची विक्री करण्याचा निर्णय घेणं हा महत्त्वाचा टप्पा किरकोळ विक्री व्यवस्थेमध्ये आहे. त्यानंतर पुढचा 9वा टप्पा आहे किरकोळ विक्री संदर्भात धोरण निश्चित करणे. एस्टॅब्लिश स्टोअर पॉलिसीज. किरकोळ विक्री संदर्भात धोरण निश्चित करणे. तर किरकोळ विक्री व्यवसायाचा संबंध उत्पादक, घाऊक व्यापारी, अनेक ग्राहक, शासन आणि विविध कायदे यांच्याशी येत असतो. त्यामुळे व्यवसायाचे नियोजन करत असतानाच किरकोळ विक्री व्यवसायाचं धोरण व व्यवसायाची प्रक्रिया कशी असेल याचा विचार किरकोळ विक्रेत्याने केला पाहिजे. म्हणजे किरकोळ विक्रेत्याने किरकोळ विक्रीचं धोरण हे निश्चित केलं पाहिजे. व्यवसायाचं धोरण हे त्याचं निश्चित असलं पाहिजे. व्यवसायाचं नियोजन करत असतानाच त्याने या धोरणाबद्दल आखणी केली पाहिजे. कारण व्यवसायाचं अंतिम उद्दिष्ट नफा मिळवणं जरी असलं तरी प्रत्यक्ष व्यवसाय करत असताना एखाद्या वेळेस चुका होऊन जर अडचणी येत असतील तर अशा वेळेस योग्य ती उपाययोजना करण्याची तरतूद किरकोळ विक्रेत्याकडे असली पाहिजे. म्हणजेच दैनंदिन कार्य सुलभ कसं होईल यासाठी धोरण निश्चितीकरण किरकोळ विक्रेत्याने केलेलं असलं पाहिजे. त्यानंतर शेवटचा मुद्दा आहे व्यवसायाची जाहिरात आणि प्रसिद्धी. 10वा मुद्दा. किरकोळ विक्री स्थापनेमध्ये एकूण 10 मुद्दे आहेत. त्यामधला शेवटचा मुद्दा ॲडव्हर्टाईज अँड पब्लिसिटी ऑफ बिझनेस. तर किरकोळ विक्री व्यवसायातील हा सर्वात शेवटचा टप्पा आहे. कारण व्यवसायाकरता कितीही मोठ्या प्रमाणावर भांडवल, भूमी, श्रम व संघटन ही साधनं उपलब्ध असली तरीसुद्धा ह्या 4 घटकांचा उपयोग केला जात असला तरी किरकोळ विक्रीशी संबंधित असलेले अंतिम उपभोक्ते किंवा ग्राहक जोपर्यंत व्यावसायिकाला मिळत नाही तोपर्यंत किरकोळ विक्री व्यवस्था यशस्वी होऊ शकत नाही. म्हणजेच किरकोळ विक्रेत्याने आपल्या वस्तू व सेवांची ग्राहकांना, उपभोक्त्यांना माहिती करून देणं आवश्यक असतं. जाहिरातीमुळे वस्तूंची मागणी वाढते. म्हणून वस्तू व सेवांची माहिती ग्राहकांना करून देण्यासाठी जाहिरातीच्या विविध माध्यमांचा उपयोग किरकोळ विक्रेत्याने करून घेतला पाहिजे. हा उपयोग करून जाहिरातीद्वारे ग्राहकांना त्या वस्तूबद्दल माहिती दिली पाहिजे. जाहिरातीद्वारे किरकोळ विक्रेत्याने वस्तूबद्दल ग्राहकाच्या मनामध्ये जागरूकता निर्माण केली पाहिजे. तर ह्या पद्धतीने ह्या 10 टप्प्यांचा वापर करून किरकोळ विक्री व्यवसाय हा सुरू केला जात असतो. किरकोळ विक्री व्यवसाय स्थापन करून तो अव्याहतपणे सुरू ठेवला जात असतो. तर किरकोळ विक्री व्यवस्थेच्या आकृतीबंधामधील पहिला भाग जो किरकोळ विक्री व्यवसाय स्थापनेचे टप्पे किंवा पायऱ्या या स्वरूपामध्ये आपण अभ्यासला. यानंतर उरलेले 3 भाग किरकोळ विक्री भांडाराचे स्थान, किरकोळ विक्री व्यवसाय नोंदवण्याची कायदेशीर पद्धत आणि किरकोळ विक्री व्यवसाय भांडार रचना व आराखडा हे पुढच्या लेक्चर्समध्ये आपण अभ्यासणार आहोत. तर मित्रांनो, आज या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद.